महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। सत्ता कोणाच्या हाती, विजयाची पताका कोण फडकवणार, जनता कोणाच्या गळ्यात टाकणार विजयाची माळ, जनतेचं मत कोणाला, संपूर्ण महाराष्ट्रातील महानगरपालिकेतील संपूर्ण आढावा आपणासमोर पहा फक्त महाराष्ट्र टुडे मराठीवर। स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच बोरगाव बुद्रुक येथे भरला आठवडी बाजार, गावासह परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। जाफराबाद तालुक्यातील विदर्भ मराठवाडा सीमेवरील बोरगाव बुर्ज या गावात स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच बुधवारी आठवडा बाजाराची सुरुवात करून एका नव्या इतिहासाला सुरुवात करण्यात आली आहे। आठवडी बाजारासाठी ग्रामस्थांना पायपीट करत जाफराबाद, माहोरा, खासगाव व बुलढाणा जिल्ह्यातील चांडोळ येथे बाजाराला जावे लागत होते। तेथून भाजीपाला, किरकोळ वस्तू आणाव्या लागत। सकाळी निघालेली व्यक्ती सरळ रात्रीच घरी पोहोचत असे, परिणामी अख्खा दिवसच नागरिकांचा वाया जात होता। ही बाब लक्षात घेता गावातच आठवडी बाजार भरला तर नागरिकांचा वेळ आणि पैशाची बचत होऊ शकते, यावर विचारमंथन होऊन आठवडी बाजार भरवण्याबाबत एकमत झाले। त्यानुसार बुधवारी आठवडी बाजार भरत असून ग्रामस्थांची पायपीट थांबली असून वेळेचीही बचत होणार असल्याने बोरगावसह परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला। आमचा सेंद्रिय भाजीपाला आहे, याला आम्ही दशपर्णी अर्क वापरतो आणि गांडूळ खत टाकतो। हा आहे ना, इतर भाजीपाल्यापेक्षा जास्त रेटला भाजीपाला जातो, कारण की आपली दुसरी जर केमिकल वापरेला असलं का नाही तर केमिकलचं 10 रुपये असली तर आम्ही 5 रुपयानं जास्त विकतो आणि गावातून आहे ना चांगला प्रतिसाद मिळतो भाजीपाला विकण्यास। जो बाजार भरलेला आहे आता आजचा म्हणजे दुसरा बाजार आहे आमचा। शेतकऱ्यांना आणि इथल्या तरुणांना, व्यावसायिकांना रोजगार निर्मिती झाली आणि अजून काही बऱ्याच उपक्रम ह्या बाजारामुळे वाढल आणि रोजगार निर्मिती, आर्थिक चालना आमच्या गावासाठी मिळेल। पंचक्रोशीतले सगळ्यात मोठं म्हणजे लोकसंख्या असलेलं गाव हे बोरगाव, तसं नावाजलेलं आहे। आता पण नावाजलेलं या बाजारपेठेमुळं आणखीन आमच्या गावाचं नाव उंचीवर नेण्याचं काम आम्ही ग्रामस्थ आणि सरपंच झाले, आमच्या यशवंतमामा झाले, अशा कार्यकारिणीनं मोठं करण्यास मदत करू। मागच्या आठवड्याला आम्ही आलो तर रिस्पॉन्स चांगला भेटला। यावेळी ती आम्ही आलो तर चांगले प्रतिसाद आहे लोकांचा व बाजाराचा, चांगली गोष्ट आहे। लोक येते बाजाराला, त्यांना बाहेर जायचं काम नाही गावातल्या गावात, कारण की बाजार आहे बस। हे आमच्या आजूबाजूचे खेडे पाडे गावाला लांब जाणं पडत होतं बाजार भाजीपाल्यासाठी, तर गावाची सुविधा आम्ही सारे जण गावाच्या लोकांनी मिळून हे केलं आणि आता याच्यापासून पुढं चालून काही बकऱ्याचा बाजार, बैलाचा, धनधान्याचा सारी सुविधा गावात व्हायला पाहिजे, याच्यासाठी आम्हाला प्रयत्न करणं आहे। आमच्या गावात बाजार भरल्यापासून महिलांची जी पायपीट होती किंवा बाहेर गावात जायचं, जाफराबादला जायचं, चांडोळा जायचं, भाजीपाला आणायचा, ती आता थांबलेली आहे। महिला त्यांचं काम सगळं घरचं काम करून ताजा भाजीपाला गावातून खरेदी करतात। त्यांना जे लागतात ते आवश्यक किराणा आणि कापड या सर्व वस्तू त्यांना गावात मिळायला लागल्या आणि याच्या पुढच्या काळात आम्हाला गावात शेळी बाजार असेल, बैल बाजार असेल, ते सुद्धा भरण्याची गावकरी संकल्पना आहे। बघू आता भविष्यात काय प्रतिसाद भेटतो। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट ज्ञानेश्वर गंगावणे, जाफराबाद, जालना।